नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठे मागास आहेत की नाहीत हे शोधण्यासाठी पुन्हा एकदा गठीत झालेल्या मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून एक अहवाल राज्य सरकारला देण्यात आलाय. शिंदे फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद करत याची सार्वजनिकरित्या स्पष्टोक्ती केलेली आहे. या अहवालात काय आहे हे आत्तापर्यंत तरी गुलदस्त्यात असलं तरी त्या अहवालात काय अपेक्षित आहे हे मात्र कधीच लपून राहिलेलं नाही. मराठे मागास आहेत अशाच प्रकारचा निष्कर्ष या अहवालात निघेल असं अनेक ओबीसी नेते पूर्वीपासूनच सांगत होते. किंबहुना तशाच प्रकारचा निष्कर्ष निघाल्याची सूत्रांची माहिती सर्व माध्यमांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचलेली आहे. प्राप्त स्थितीमध्ये मराठ्यांची महाराष्ट्रातली लोकसंख्या 36% आसपास आणि परिणामस्वरूप त्यांचं आरक्षण 12 ते 13% आसपास असू शकतं असा एक निष्कर्ष या अहवालातून निघू पाहतोय. ही सगळी बाब एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला मराठ्यांना मागास ठरवलंच आहे तर त्यांना द्यायचं आरक्षण कसं असेल, कसं टिकेल, कसं टिकवलं जाईल असे अनंत प्रश्न जन्माला येतात. राज्य सरकारच्या माध्यमातून आणि मागासवर्ग आयोगाच्या द्वारे जी प्रक्रिया राबवली गेली ती प्रक्रिया कितपत योग्य होती हाही प्रश्न आहे. सध्या तंत्रज्ञानाचे युग आहे. माहिती गोळा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा मुबलक वापर झालेला आहे. एखादी जात मागास आहे की नाही हे ठरवण्यासाठी अशा प्रकारे तंत्राचा वापर यापूर्वी क्वचितच झालेला असेल. सर्वसाधारणपणे कोणत्याही जातीला मागास ठरवण्यासाठीचे निकष ठरलेले आहेत, पण तत्पूर्वी एक विसरता कामा नये की मागासलेपण हे आपल्या वर्णव्यवस्थेची सुद्धा निगडीत आहे आणि त्या मागासलेपणाला जोड देण्यासाठी पिढ्यानपिढ्या भोगलेल्या वेदना सुद्धा लक्षात घ्यायला हव्यात. पण अशा प्रकारचं शूद्रत्व आणि अशा प्रकारच्या वेदना ज्यांनी कधीच भोगल्या नाहीत ते केवळ आर्थिकदृष्ट्या मागास ठरवले गेले आणि शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा मागास ठरवले गेले असतील तर इतके वर्ष ज्या समाजानं राज्यकर्ती जमात म्हणून आपलं स्थान प्रस्थापित केलं त्या या संपूर्ण समाजाच्या मागासलेपणासाठी जबाबदार कुणाला ठरवायचं हा प्रश्न इतर वर्ग विचारतो आहे. मराठे मागास ठरले असतील तर त्याचा परिणाम सामाजिकदृष्ट्या काय होणार हेही चर्चेला घेणं गरजेचंच आहे. आणि त्याचबरोबर जे मराठे नाहीत ते मराठ्यांच्या मागासलेपणाच्या बाबतीत काय प्रतिक्रिया देणार, येत्या काळात निवडणुका असताना हा प्रश्न दुर्लक्षून चालणार नाही. आजच्या लक्षवेधी चर्चेत आपला प्रश्न आहे की अखेर मराठ्यांना मागास ठरवलंच असेल तर त्याचे परिणाम काय. या चर्चेत आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. या चर्चेत आपल्या सोबत आहेत काँग्रेसच्याकडून प्रवक्ता डॉक्टर संजय लाखे पाटील, आपल्यासोबत मराठा समन्वयक या नात्यानं परिचित असलेले दिलीप पाटील आहेत, डॉक्टर सुदर्शन तारक आहेत, जरांगेंचे समर्थक म्हणून ते आपल्याला परिचित आहेत, आणि ॲडव्होकेट मंगेश ससाणे आहेत. मंगेश ससाणे हे ओबीसींच्या भूमिकांचं भावनांचं प्रतिनिधित्व न्यायालयातही करत असतात. आजच्या घडीला ते या चर्चेतही ती भूमिका मांडतील अशी अपेक्षा आहे. माझा पहिला प्रश्न पटकन दिलीपराव आपल्याला आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचतोय अशी माझी अपेक्षा आहे. मला आपल्याला या निमित्तानं पटकन असं विचारायचं आहे की अहवालात काय आहे याच्याबद्दल तुमच्यापर्यंत काही माहिती पोहोचली आहे का? नाही, अहवालात काय आहे हे पोचणं शक्य नाही, कारण तो अहवाल राज्य सरकारकडे दिलाय आणि तो सिक्रेट मध्येच असतो. त्यामुळे अहवालात काय आहे असं काय नाही. कारण मला मीडियाच्याच याच्यातून कळालं की पॉझिटिव्ह अहवाल आहे. इतपतच आम्हाला याबद्दल माहिती आहे. आता दिलीपराव, ज्या वेळेला एखादी गोष्ट तुमच्यासाठी पॉझिटिव्ह असते आणि तुम्ही वर्षानुवर्ष मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळवण्यासाठी लढत असता तेव्हा तुम्हाला काय पॉझिटिव्ह असतं? आम्हाला पॉझिटिव्ह म्हणजे महत्वाचं असं आहे की यामध्ये मराठ्यांना मराठा म्हणून मागास जे ठरवणं हे आमच्या दृष्टीनं पॉझिटिव्ह आहे. आणि त्यासाठी कारण जे सुप्रीम कोर्टानं जे मराठा समाजाचं जे आरक्षण ज्यावेळी रद्द केलं त्यावेळी त्यामध्ये काही त्रुटी दाखवल्या गेल्या. त्या त्रुटी दूर कराव्यात असं त्यानंतर जे सरकारनं जे भोसले समिती, न्यायमूर्ती भोसले समिती ज्यावेळी नेमली त्यावेळी भोसले समितीने रेकमेंड केलेलं की ज्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करून परत एकदा फेर सर्वे घ्या
आणि परत ते फेरफार घेऊन मराठ्यांना परत आरक्षण द्या, ते कोर्टामध्ये टिकेल. म्हणजे जे आता थोडक्यात ह्या यापूर्वी फडणवीसांनी दिलेलं आरक्षण आहे तेच टिकवण्याच्यासाठी आता शिंदे फडणवीस काम करतायत का असं दिसतंय? आणि या निमित्ताने एक पटकन 10 सेकंदात उत्तर द्या. आपलं निरीक्षण काय आहे? आत्ताचं सरकार मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून सक्रिय आणि त्याचबरोबर प्रामाणिक आहे का? महत्वाचं असं आहे की आता जर बघितलं की जे सरकारच्या भूमिका ज्या आहेत त्या आणि सरकार ज्या प्रत्येक ठिकाणी ज्या पावलं उचलते, जरांगेंची मागणी असू देत किंवा प्रत्येक ठिकाणी असू देत, तर सरकारला आता दुसरा काही पर्याय नाही आहे. त्यामुळे सरकार आता टिकवणेच गरजेचं आहे, नाहीतर समाजाचा उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे मला नाही वाटत की सरकार यातून परत राजकारण मराठ्यांशी करून हे आणि परत घालवायचा प्रयत्न करेल. आपण या चर्चेला पुढे नेऊयात. या चर्चेत आपल्या सोबत असलेल्या ओबीसींच्या भावनांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मंगेश ससाणे यांना बोलतं करणार आहोत. मंगेशजी, आतापर्यंतची भूमिका आपल्यापर्यंत पोहोचली असेल. ज्या पद्धतीची माहिती माध्यमांमध्ये येतेय, सरकारच्या पत्रकार परिषदेतून जे संकेत मिळत आहेत ते असेच आहेत की मराठ्यांना मागास ठरवलं गेलेलं आहे. साधारण एक 36% मराठे महाराष्ट्रात आहेत असं सांगितलं जाईल आणि हा अहवाल 13% आरक्षणापर्यंतचा प्रस्ताव देऊ शकतो. मंगेश ससाणे, हे सगळं कोणत्या कसोट्यांवर आव्हान देता येऊ शकतं? तुम्ही काय करणार आहात? कारण ओबीसींचे नेते हा अहवाल सहजासहजी स्वीकारतील असं दिसत नाहीये. मी बरोबर आहे का चूक आहे? नाही, मुळात म्हणजे आता मला मराठा समाजाचं तात्पुरतं अभिनंदन करावं का हे करावं, म्हणजे दिलगिरी व्यक्त किंवा त्यांना हे करावं, काय म्हणता येईल आपल्याला, की मागास होणं हे काय अभिनंदनाची गोष्ट नसती तसं म्हणलं तर. आणि या अहवालामधनं असं काय वेगळं येईल असं अपेक्षित नव्हतं. कारण की हा जो प्रयोग आहे हा नारायण राणे कमिटीच्या वेळेस पण झाला होता, त्यावेळेस हायकोर्टाने फेटाळलं होतं. त्यानंतर गायकवाड आयोगाने पण मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवलं होतं आणि तेव्हा पण अशाच घाईघाईमध्ये सगळा रिपोर्ट आला. त्यानंतर हायकोर्टाने तो अपहोल्ड केला आणि सुप्रीम कोर्टाने 2021 मध्ये मराठा समाजाचं सामाजिक मागासले पण फेटाळलं आणि मराठा समाज हा राज्यकर्ती जमात आहे, सहकारामध्ये पुढे आहे, IAS, IFS, IPS शिक्षणामध्ये पुरेसं प्रतिनिधित्व आहे. जे आपण म्हणतो इनएडिक्वेट रिप्रेझेंटेशन जे दाखवलं होतं ते फेटाळलं आणि कसं ऍडिक्वेटली रिप्रेझेंटेटेड मराठा समाज आहे हे सुप्रीम कोर्टाच्या 5 जजच्या खंडपीठाने 5 मे 2021 ला एकदम क्लिअर निकालामध्ये मराठा समाजाचं सामाजिक पुढारले पण सिद्ध केलेले आहे, त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेले आहे. हे फक्त आता हा जो शुक्रे कमिटीचा रिपोर्ट आला, पहिल्यांदा निरगुडे होते, ते निरगुडेंना राजीनामा द्यायला भाग पाडणं, लक्ष्मण हाकेंना राजीनामा द्यायला भाग पाडणं, किल्लारीकरांना राजीनामा द्यायला भाग पाडणं, अगदी काल जे मेश्राम म्हणून जे रिटायर्ड जज होते सदस्य, त्यांना पण राज्य सरकारने 2.5-3 वर्ष ठेवून आता ते कॅपेबल नाहीत म्हणून त्यांना काढून टाकले. तर याचा अर्थ समजून घ्यायचा की तिथं कुठल्याही प्रकारचं डिफरन्शियल मत त्यांना चालत नव्हतं आणि 10 ते 11 दिवसामध्ये घाई करून गोखले इन्स्टिट्यूट कडून असा हा अहवाल घेतलेला आहे. नक्कीच सरकार त्यांच्या ससाणेजी, आपण ज्या या पद्धतीवर आक्षेप नोंदवत आहात ती पद्धत का चुकली? मराठ्यांच्या संदर्भातला तपशील गोळा करण्याच्यासाठी जर समजा ऍप वापरण्याच्या बरोबर घरोघरी माणसं पाठवली तर चुकलं कुठं? वेगात आरक्षण झालं हा काही मुद्दा असू शकतो का? नक्कीच 100% असू शकतो. कारण की जे आरक्षण सुरू झालं त्यावेळेस बऱ्याच सदस्यांचं म्हणणं असं होतं की सर्वांचं कंपॅरेटिव्ह अनालिसिस व्हावं, पण फक्त एक जरांगेंच्या उपोषणाच्या दबावापोटी त्यांची जी टाइमलाईन आहे त्या टाइमलाईनला, आणि दुसरी एक टाइमलाईन आहे की आता विधानसभा लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत, सरकारची टर्म संपती आणि येणाऱ्या इलेक्शनला सरकारला मराठा समाजाचा रोष पत्करायचा नाहीये, आचारसंहिता लागू शकते. मग 11 दिवसामध्ये जे काय करता येईल ते केलं पाहिजे. 160 प्रश्नांचं क्वेश्चनर होता, 160 प्रश्न त्या ऍपद्वारे भरण्यासाठी अनेक वेळा ते हँग होत होती सिस्टीम, ते ऍप हँग होत होतं. अशा ह्याच्यातनं 2-2.5 कोटी घरी जाऊन आणि ते करणं खरंच हे मोठं शिव धनुष्य आहे आणि खरं बावं लागेल की एवढं मोठं हे जर केलं असेल तर मग ओबीसींचं
कसा का नाही असं डाटाचं हे केलं, ओबीसी जनगणना का नाही केली मग 11 दिवसात, आम्ही म्हणतो 2 महिन्यात करा. तर एकंदरीत हे सगळं जे संशयित किंवा जे आपल्याला दिसतंय सगळं हे कोर्टामध्ये जाईल. ज्या काही सदस्यांना वगळले त्यांनी मीडियामध्ये येऊन अलिगेशन्स केलेले आहेत, मेश्रामांनी पण अलिगेशन केलेले आहेत. तर हे कोर्टामध्ये सगळे याचा उहापोह नक्कीच होईल. आणि जी मराठा समाजाची आता कुणबी सर्टिफिकेटचा ठीक तो आहे. तर एक वेगळा विषय होता, परत मागासले पण सिद्ध करणं म्हणजे ओबीसीत येऊन बसणं, हे सरकारने तर हट्ट पुरवला आहे. सरकारने त्यांचे हात मोकळे केलेत, पण मराठा समाजाचं हे आरक्षण टिकेल का नाही याच्याबाबत मला तर नक्कीच शंका आहे. मंगेश ससाणे, आपल्या या भूमिकेच्या नंतर आपल्याला पटकन आपल्या सोबत असलेल्या जरांगेंच्या समर्थक म्हणून परिचित असलेल्या डॉक्टर सुदर्शन तारक यांच्यापर्यंत जायचं आहे. संजय लाखे पाटील चर्चेमध्ये आलेले आहेत. संजय लाखे पाटलांचा एकदा ऑडिओ टेस्ट झाली की आपण पटकन त्यांच्यापर्यंत पोहोचू. तो तत्पूर्वी मला खुलासा हवा आहे आणि उत्तरही हवी आहेत, ती आपल्यासोबत असलेल्या सुदर्शन तारक यांच्याकडून. सुदर्शन तारक, हेच हवं होतं का तुम्हाला? याचसाठी केला होता का सगळा अट्टहास? जयजीराव प्रसादजी, नमस्कार जयजित. मुळात आता आपलं विश्लेषण आणि ससाणे साहेबांचं विश्लेषण ऐकलंय. मला हे कळत नाही की 4-2 प्रतिनिधी कोणत्याही समाजाचे येतात, उठसूट मराठ्यावर काहीतरी नावं ठेवण्याचे काम करतात, मराठ्यांना काहीतरी चांगलं होतंय मराठ्यांचं, तर तिथं पोटदुखीचं काम करणारे काही लोक का येतात हा मोठा प्रश्न आहे. तुमचा मला आक्षेप सांगा, कोणावर आहे तारक? तुमचा आक्षेप कोणावर आहे? कोणाला पोटदुखी असं तुम्हाला वाटतं? जेवढे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत ते सगळ्यांच्या संदर्भात माझा आक्षेप आहे. बर, अरे हा सगळा महाराष्ट्र जाणतोय. मुळात ससाणे साहेबांनी सांगितलंय या सदस्यांनी राजीनामा स्वतःहून दिलेला आहे. कोण सांगू शकतं की राजीनामा प्रेशरने दिलेला आहे? आणि एका शो कॉज नोटीस आहे, शो कॉज नोटीस आहे, शो कॉज नोटीस आहे सगळ्यांना, तिघांना शो कॉज नोटीस दिली. आणि मग आता एकाच दिवस सरकारला माहिती असेल ना, सरकार ठरवलं ना की कॅपेबल आहे का कॅपेबल नाहीये, त्यानुसारच त्या ठिकाणी त्या सदस्यांचं मूल्यांकन किंवा त्याचं कार्यपद्धती लक्षात घेऊनच केलं असेल ना. 3 वर्ष चालले आणि 1 महिन्यासाठी कसं काय नाही कॅपेबल ते? 1 महिना राहिल्यानंतर आता त्यांची टर्म संपते आता मार्च मध्ये. ते आपण सरकारला विचारावं. मुळात ही शंका निर्माण होते आहे की मराठा समाजाबद्दल असणारा हा आक्षेप काय आहे. मराठा समाज हा सगळ्या जाती धर्माचा 18 पगड जातीच्या याचं प्रतिनिधित्व करणारा समाज, ज्या छत्रपती शाहू महाराजांनी सगळ्या समाजाला आरक्षण देऊ केलं आपल्या राज्यामध्ये, आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आपल्या घटनेच्या माध्यमातून. आणि त्या तरतुदीमध्ये ओबीसी मध्ये मराठा समाज कुणबी म्हणून आहे. तर मला वाटतंय की ह्या सगळ्या समाजाला विनंती आहे की मराठा समाजाचा हा अहवाल आलेला आहे, अहवाल काय आहे गुलदस्त्यात आहे. प्रसादजी आपण म्हटलेले आहेत, सगळ्यांना माहिती आहे कोणता अहवाल कसा दिलेला आहे, आणखी आपल्याला पाहायचा आहे. आणि सरकार ज्यावेळेस ही घोषणा करेल काय अहवालामध्ये आहे त्याचं वाचन करेल, त्याच वेळेस आपण निर्णायक भूमिकेमध्ये येऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात आत्ताच्या घडीला जरांगेंच्या समर्थकांना आणि जरांगेंना पण काही थेट भूमिका घ्यायची असं दिसत नाही. डॉक्टर तारक, मी आपल्यापर्यंत येतोच. एकदा दिलीपरावांना एक पटकन 30 सेकंद देतो, कारण ते मध्ये काही बोलू इच्छित होते, त्यांचा आवाज नीट पोहोचला नाही. आपल्याला संजय लाखे पाटील यांच्यापर्यंत जायचं आहे, हे कृपया लक्षात ठेवा. दिलीपराव, 30 सेकंद आपली सुरू होत आहेत. महत्वाचं आत्ता जे हे बोलले ससाणे साहेब जे बोलत होते की त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं किंवा त्यांच्याला चौकीच नोटीस द्यायला भाग. एक लक्षात घ्या की पूर्वी जे काही आयोग होता त्या आयोगामध्ये सर्व सदस्य हे ओबीसी होते, सर्व सदस्य. त्याबद्दल मी स्वतः त्या आयोगापुढे एक निवेदन दिलं आणि आर्ग्युमेंट केलं आणि सांगितलं की हे कायदेशीररित्या चुकीचं आहे. आणि त्या आयोगाच्या निर्गुणकर साहेबांनी ते मान्य केलं आणि त्यानंतर त्यांनी कोणताही सर्वे केला नाही. एक दुसरी गोष्ट, जे गडबड केले म्हणून सांगतात, जे की एवढ्या फास्ट कसं केलं, मी तुम्हाला विचारतो, बांटी आयोगाकडे कुठले इन्फ्रास्ट्रक्चर होतं? काही इन्फ्रास्ट्रक्चर नसताना बांटी आयोगाने तुमचा रिपोर्ट कसा काय लवकर दिला? कारण पुढे इलेक्शन होती जिल्हा परिषदेच्या, बर, त्यावेळी तुम्ही बोलला नाही. ठीक आहे. आता हा मुद्दा थोडासा गैरलागू ठरतो. दिलीपराव, दरम्यान एक छोटीशी विनंती करतोय. आज तुमचा आवाज बऱ्यापैकी खरखर येतोय, सुस्पष्ट येत नाहीये. पुढचा प्रश्न आपल्यापर्यंत येईपर्यंत आपण कृपया त्याची काळजी घ्या. मी आपल्यापर्यंत पोहोचतोच. पटकन संजय लाखे पाटील यांच्यापर्यंत जाण्याची वेळ आलेली आहे. संजय राव, या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याकडून काही थेट आक्षेप आलेले आहेत, जे अहवाल स्वरूपात आहेत आणि म्हणजे अहवालाच्या वरील आहेत. तुम्ही तुमचे आक्षेप मांडा. प्रसादजी, ज्या पद्धतीनं सर्वे झाला, किती दिवसामध्ये केला, कसा केला, हा काही चर्चेचा विषय असू शकत नाही.
कारण ह्या पूर्ण प्रशासकीय यंत्रणा राबून महानगरपालिकेचे आयुक्त असतील, नगरपालिकेचे आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, हे काय मराठा समाजाचे नाही आहेत सगळे. यांच्या माध्यमातून हा सर्वे झालेला आहे. आणि गोखले इन्स्टिट्यूटने जे काही ऍप केलं होतं त्या ऍप प्रमाणे गावगावच्या तलाट्याने त्यामध्ये डाटा भरलेला आहे. तलाठी काय सगळे एका जातीचे किंवा मराठा समाजाचे असू शकत नाही. आणि यापूर्वी ट्रिपल टेस्टच्या संदर्भामध्ये ओबीसीचं जे राजकीय आरक्षण होतं त्यामध्ये जयंत भाटिया जे आपले माजी मुख्य सचिव आहेत त्यांच्या कमिटीने याच्यापेक्षाही लवकर ओबीसीचा डाटा गोळा केला होता, जो सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी दाखल केला आणि त्यांनी तो स्वीकारला. त्यामुळे हा मुद्दा नाहीये. पण मुद्दा या ठिकाणी अतिशय महत्वाचा आहे. या अहवाल आज स्वीकारताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब काय बोलले, बर जर त्यांनी सांगितलं की कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता, त्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. राज्य सरकारची भूमिका आहे. म्हणजे 52+10% पुढे मराठा समाजाला आरक्षण देण्याचं राज्य सरकारचं सुतोवाच आहे. आणि काली लोकमत पेपरच्या एका कार्यक्रमामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की जरांगे पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे नाही, पण मराठा समाजाला खुश करण्याचं आरक्षण आम्ही देणार आहोत. हे दादांत खोटं आहे, ही फसवेगिरी आहे. कारण मराठा समाजाने एक वेळेस देवेंद्र फडणवीस यांची फसवेगिरी बघितलेली आहे. आणि आज जे एकनाथ शिंदे सांगतायत की 62%च्या पुढचं आरक्षण देऊ, मुद्दलामध्ये राज्य सरकारला 50%च्या पुढे आरक्षण देण्याचा अधिकार आहे का? नाही, नव्हता, आजही नाही. मग 50%च्या आत जर कायदा राज्याने केला तर तो कोर्टात टिकणार आहे का? टिकणार नाही. म्हणजे राज्य सरकार मराठ्यांना फसवू पाहतंय आणि फसवणारं आरक्षण देऊ इच्छितंय. त्यामुळे माझा या राज्य सरकारवर गंभीर आरोप आहे की 52%च्या पुढचं आरक्षण देण्याचा राज्याला अधिकार नाही, कसलाही अधिकार नाही. आणि राज्य सरकार 52%च्या पुढे मराठ्याला आरक्षण देतो म्हणून सांगतंय, ही फसवेगिरी आहे. आणि एकनाथराव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस ही मराठा समाजाची फसवणूक करत आहेत. संजय लाखे पाटलांचं उत्तर आपल्यापर्यंत पोहोचलंय. मग आता मला प्रश्न दिलीपराव आपल्याला विचारायचा आहे. दिलीपराव, थोडंसं मोठ्या आवाजात आज तुम्हाला बोलावं लागेल, तुमचा आवाज नीट पोहोचत नाहीये. उत्तर या प्रश्नाचं आपण पटकन दिलीपराव द्या की आरक्षणाची राष्ट्रीय मर्यादा महाराष्ट्रात ओलांडली जाणार असेल तर मराठ्यांना देण्यात येणाऱ्या आरक्षणाच्या बाबतीत भवितव्य काय? हे आरक्षण टिकेल का? तसं आरक्षण राज्य सरकारला देता येईल का? दिलीपराव, महत्वाचं यात असं आहे की जर राज्य सरकार जर 50%च्या वर जर जाणार असेल तर आता देशात जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी 50%ची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यासाठी वेगवेगळे क्रायटेरिया लावले गेलेत. किंवा एक लक्षात घ्या की ज्यावेळी मराठा समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टात फेटाळलं गेलं, बोला, समाजाची भूमिका मांडा. समाजाचीच भूमिका सांगतोय की समाज एक लक्षात घ्या 50%च्या जर वर गेलं, दोन आहेत, एक दोन्ही लाखे पाटील साहेब, मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, 50%च्या आत आलं की आपल्याला 3%च्या वर आरक्षण आपण जाणार का? हे देखील विचार करायला पाहिजे. आता ईडब्ल्यूएस आपल्याला 8.5% कसं पण मिळतंय, मग ईडब्ल्यूएस घेऊन 8.5% सोडून दिलीपराव बोलता बोलता इंटरनेटचं कनेक्शन जात आहे. आपण असं सांगू इच्छित आहात की मराठ्यांचं आरक्षण हे 50%च्या अंतर्गत असावं. मला दिलीपरावांना एक आणखीन संधी द्यायची आहे. आपला आवाज आणि संपर्क बाधित होत नसेल तर दिलीपराव पटकन मिनिटभरामध्ये म्हणणं मांडा. संजय लाखे पाटील आपल्याला प्रतिवाद करू इच्छितात. माझं म्हणणं असं आहे की मराठ्यांचा समावेश ओबीसी मध्ये करून मग त्यानंतर ओबीसीची मर्यादा वाढवावी. एक लक्षात घ्या, मर्यादा वाढवावी सरकारनं, मराठ्यांचं ओबीसी मध्ये समावेश करावा आणि मग मर्यादा वाढवावी. मग कुठेतरी योग्य प्रतिनिधित्व मिळेल. लक्षात घ्या, नुसतं जर का बाहेर गेलं तर ते कोर्टात टिकल का, त्याबद्दल देखील डाऊट आहे. खरं जर का 50%च्या आत जर आपण आहे असं गेलो तर 350 जाती, 370-80 जाती आहेत. त्यामध्ये एक लक्षात घ्या, बाकीच्यांचे हे केलेले आहेत, म्हणजे रिझर्व्ह 17% रिझर्व्ह असलेले आहेत, त्यांचे प्रवर्ग केलेले आहेत. जर त्यातनं जर का आपल्याला 19% राहते, 19%मध्ये जर मराठा समाज 380 जातीत जर समावेश केला तर आपल्याला किती टक्के मिळणार? मराठा समाज म्हणून मी तुम्हाला सांगतो की मराठा समाज म्हणून भूमिका अशी आहे की ओबीसी मध्ये तुम्ही आमचा पहिला समावेश करा
आणि नंतर ओबीसीची मर्यादा वाढवा. ठीक आहे, मग मला हा आता एक एका पर्याय गोष्टीचा फक्त खुलासा EWS एका गोष्टीचा लागेल. खुलासा दिलीपराव आपल्याकडून लागेल. आणि दिलीपराव, या मुद्द्यावर मंगेश ससाणे, तारक आणि लाखे पाटील सगळ्यांना बोलायचे, पण मला एका गोष्टीचा खुलासा आधी आपण करा. तुम्हाला ओबीसी अंतर्गत मराठा म्हणून आरक्षण हवंय. जरांगे लढतायत, ते म्हणतायत मराठ्यांना कुणबी करा म्हणजे ते आपोआप ओबीसी होतील आणि त्यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळेल. पण तुम्हाला कुणबी व्हायचं नाहीये. मग तुम्हाला ओबीसी अंतर्गत मराठा म्हणूनच आरक्षण हवंय का, आणि ओबीसी मराठ्यांना ठरवलं जाऊ शकतं का? दोन्ही उत्तरं द्या एका मिनिटात. एक लक्षात घ्या, कुणबी जे आहे, आता कुणबी बद्दल मी सांगतो, लक्षात घ्या की 57 लाख ज्या काही नोंदी सांगितल्या या नव्या आहेत का जुन्या आहेत? पहिलाच जाहीर करायला पाहिजे. कारण विदर्भातले सगळे मराठे घेतले. पूर्वी ज्यांचे कुणबीचे सर्टिफिकेट निघत होते, ज्यांना ऑलरेडी कुणबी सर्टिफिकेट मिळालेले आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले सगळे घेतले, कोकणातले देखील घेतले, कुरवाडी म्हणतात त्यांना. ही संख्या 57 लाख झालेली आहे. आणि नवीन नोंदी मी सांगतो कॉन्फिडेंटली 2 ते 3 लाखाच्या वर नवीन नोंदी नाहीच आहेत. नाही, मग आपण जर तुम्हाला का म्हणत ओबीसी असेल- मध्ये तुम्हाला ओबीसी मध्ये जे आरक्षण द्यायचं आहे ते मराठा म्हणूनच हवंय का? हो, मराठा म्हणूनच पाहिजे आम्हाला. ठीक आहे, ठीक आहे, चर्चेला पुढे नेऊयात. संजय लाखे पाटलांपर्यंत जाण्याच्या निमित्तानं आपण संजय लाखे पाटील आणि दिलीप पाटील यांच्यातल्या मुद्द्याचा प्रतिवाद ऐकणार आहोत. संजय लाखे पाटील, आता नक्की तुम्ही सांगा, तुम्ही मगाशी ज्या वेळेला दिलीपराव भूमिका मांडत होते तेव्हा म्हणत होतात की समाजाची भूमिका मांडा. इथे तर आता समाजाच्या 2 भूमिका समोर येत आहेत. तारक प्रतिनिधित्व चर्चेचं करतात तेव्हा तारक म्हणतात मराठ्यांना कुणबी करा, ते करणं अधिक सोयीचं आहे. दिलीपराव म्हणतात मराठ्यांना ओबीसी करा कारण ते ओबीसीच आहेत आणि ओबीसीचं आरक्षण वाढवा. नक्की समाज काय विचार करतोय? प्रसादजी, मी दिलीपरावच्या भूमिकेच्या विरोधात नाही आणि डॉक्टर तारक यांच्याही भूमिकेच्या विरोधात नाही. सुरुवातीपासून आम्ही सांगतोय की मराठवाड्यातील मराठ्याचं स्टेटस वेगळं आहे. म्हणून अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांची जी कमिटी राज्य सरकारने नियुक्त केली होती आणि त्या कमिटीला जो TOR होता, त्याप्रमाणे हैदराबाद संस्थांमधील दस्तावेज, हैदराबाद संस्थांच्या जनगणना, त्या राष्ट्रीय दस्तावेजामध्ये मराठा ही कल्टिवेटर ग्रुपमध्ये आहे. धनगर, माळी, साळी, कोळी, हटकर यांच्याबरोबर त्या ठिकाणी मराठा समाज आहे. पण मराठा म्हणूनच मराठवाड्यातील मराठ्यांना त्या जातीच्या बरोबर समकक्ष या ठिकाणी आरक्षण दिलं पाहिजे. आणि मराठवाड्याच्या बाहेर जे मराठे आहेत त्यांना SC-BCचं आरक्षण मराठा म्हणूनच दिलं पाहिजे, द्यावं लागणार. पण त्यासाठी राज्य सरकार जो मार्ग या ठिकाणी अवलंबतोय तो मार्ग बरोबर आहे का? तो तुम्हाला मार्ग काय कायदेशीर नाही. वाटतं? तुम्हाला तो काय मार्ग वाटतं घटनात्मक संजय लाखे पाटील? आणि तुम्हाला जर तो मार्ग योग्य वाटत नसेल तर त्यातल्या त्रुटी काय आहेत? त्याच्यात बघा प्रसादजी, त्याच्यात सगळ्यात मोठी त्रुटी अशी आहे की आज जो काही नोव्हेंबर 2018ला SC-BCचा कायदा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता आणि सर्वोच्च न्यायालयाने तो फेटाळला. का फेटाळला? की 50%च्या पुढच्या आरक्षणाचे राज्य सरकारला अधिकार नव्हते. आज आहेत का? तर नाहीये. आणि त्यानंतर ती क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. यामध्ये माझा पहिला प्रश्न असा आहे राज्य सरकारला की क्युरेटिव्ह पिटिशन प्रलंबित असताना राज्य सरकार कायदा बनवू शकतं का? तर बनवू शकत नाही. तरी राज्य सरकार या ठिकाणी कायदा बनवायला कसं चाललंय? तर त्यांना मराठ्यांना मूर्ख बनवायचे. तर 50%च्या पुढचं आरक्षण राज्य सरकारनं दिलं पाहिजे, पण त्याचा कायदा न बनवता केंद्रीय मंत्रिमंडळाकडे त्यांनी शिफारस केली पाहिजे आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने अध्यादेश काढला पाहिजे आणि संसदेने त्याला 2/3 मताने मान्यता दिली पाहिजे. जशी EWS ला दिली तरच मराठवाड्याच्या बाहेरच्या मराठ्यांना मराठा म्हणून त्या ठिकाणी आरक्षण मिळेल. पण राज्य सरकारला हे करायचं नाही. ठीक आहे, आम्हाला या आरक्षण मुद्द्यावर द्यायचं. आम्ही कायदा- पटकन एकदा ओबीसीचे नेते असलेल्या मंगेश ससाणे यांचंही मत घेऊयात. ॲडव्होकेट मंगेश ससाणेजी, या संपूर्ण प्रकरणामध्ये 2 प्रमुख आक्षेप मांडले गेले. आता काँग्रेसचे प्रवक्ता संजय लाखे पाटील सांगतात की ज्या वेळेला क्युरेटिव्ह पिटिशन ही प्रलंबित आहे त्यावेळेला सरकारला कायदा करता येणार नाही आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकारला 50%ची मर्यादा वाढवता येणार नाही. या दोन्ही गोष्टी नकारात्मक असताना जर समजा अहवालाच्या माध्यमातून काही गोष्टी समोर येणार असतील तर त्यातून समाजाची फसवणूक होईल. हीच वस्तुस्थिती आहे? नक्कीच नक्कीच प्रसादजी, हीच वस्तुस्थिती आहे. वारंवार मराठा समाजाच्या मुलांच्या जे विद्यार्थी असतील त्यांच्या भावनांशी खेळलं जातंय. मराठा समाजाचं सर्वात महत्वाचं म्हणजे मराठा समाजाच्या आमच्या बांधवांचे जे
नेते आहेत तर त्यांनी थोडंसं आत्मचिंतन केलं पाहिजे. थोडंसं कालेलकर आयोगामध्ये मराठा समाजाला ओबीसी ठरवलं नाही, त्यानंतर बीडी देशमुख कमिटी 67 साली ठरवलं नाही, 80 साली मंडल आयोगाने ठरवलं नाही, त्यानंतर बापट कमिशन आलं, नॅशनल कमिशन आलं, त्याच्यानंतर खत्री कमिशन आलं. बऱ्याच आयोगांनी मराठा समाजाचं सामाजिक मागासले पण नाकारले, बर. तरी पण ही मागणी होतीये आणि हे कुठेतरी फसवलं जाते. मला तर असं वाटतं 2021 ला सामाजिक मागासले पण फेटाळलं गेलं आणि आता परत जर कोर्टामध्ये गेले क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये, जर हा ऍक्ट आला, क्युरेटिव्ह पिटिशन आता पेंडिंग आहे, त्याच्यामध्ये डायरेक्ट सुप्रीम कोर्टात कुणी जाईल याचिका करता आणि म्हणाल की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. आता तुम्ही एक तर क्युरेटिव्ह पिटिशन करता आणि इथं कंटेम्प्ट करताय. ससाणे साहेब, ओबीसी मधल्या किती जाती, 69 जातींचा सर्वेच नाही आहे. बरोबर आहे. किती जातींचा सर्वे केलाय सांगा ना. अहो किती मागासवर्गीय 19 कमीत कमी कालेलकर आयोग वाचा, मराठा बीडी समाजाचे देशमुख एवढे कमिटीचा सर्वे केले. रिपोर्ट वाचा. आतापर्यंत 7 ते 8 रिपोर्ट आलेले आहेत. मुटाटकर माळी कमिटी आहे, खत्री समाजाचे कमिटी किती आहे, झाले सांगा. माळी समाजाचं, माळी समाजाला वंजारी किती समाजाचं, धनगर समाजाचं 1955 धनगर समाजाचं सालापासूनचे जे आयोग आहे, जे आयोग आहे, मला बोलून द्या समाजाचं वेगळं आहे. दिलीपजी, 69 बोलून जातीचा द्या आतापर्यंत तुमचं. सर्वेच नाही. दोन ओळीच्या आदेशानुसार तो GR काढला आणि माळी ओबीसी मध्ये या जाती इन्क्लूड केल्या. लक्षात घ्या. दिलीपजी थोडीशी माहिती घ्या किंवा माझ्याकडून नंतर माहिती घ्या. माझ्याकडे सगळे रिपोर्ट आहेत. कालेलकर आयोग, बीडी देशमुख कमिटी, त्यानंतर मंडल आयोग, त्यानंतर मुटाटकर कमिटी, खत्री आयोग, सराफ आयोग, बापट आयोग, या सगळ्यांचे अहवाल आहेत माझ्याकडं. ते तुम्ही जे गैरसमज पसरू नका. राज्याचा सर्वे केला नाही. अहो, मग कुणाचा केला? राज्याचा केला नाही. देशामध्ये राज्य येत नाही का? देशामध्ये राज्य येत नाही का? अहो, देशामध्ये राज्य येत नाही का? अहो, महाराष्ट्राला मंडल आयोगाने प्रत्येक राज्याची लिस्ट केलेली आहे. प्रत्येक राज्याची लिस्ट केलेली आहे. रिपोर्ट पाहिजे. राज्याची यादी केली. इंदिरा साहनी केस मध्ये मंडल आयोगामधल्या ज्या राज्याच्या लिस्ट मध्ये आणि बीडी देशमुख कमिटीच्या लिस्ट मध्ये ज्या आहेत त्या जातींना मंडल आयोगाने घेतलेले आणि ती आपली लिस्ट अपडेट केलेली आहे. माहिती घ्या जरा तुम्ही. मंडल आयोगामध्ये प्रत्येक राज्यावर लिस्ट आहे. कुठल्या आयोगानं माळी समाजाला मागास ठरवलं? कुठल्या आयोगानं वाणी समाजाला मागास ठरवलं? कुठल्या आयोगानं तुमच्या यांना मागास मंडल ठरवलं? आयोग, वाणी कालेलकर तेली आयोग, समाजाला. बीडी देशमुख कमिटी, हे कोणत्या कमिटी देशमुख आहेत? कमिटी मंडल आयोग जे आयोग अहो, एक ससाणे लक्षात साहेब, घ्या. मग मराठा कमिटीने समाजाचा आयोग मध्ये संघटना गल्लत करू होता ना नका. त्या ठिकाणी OBC मध्ये. देशमुख कमिटी होती, तिथून कोणी आयोग लावला? नव्हता. बीडी देशमुख कमिटी. ठीक परत आहे. ऐका. दिलीपराव आणि दिलीपराव मंगेश ससाणे आपल्या दोघातले शब्दबाण बऱ्यापैकी चालले आहेत. आपल्या सोबत असलेल्या डॉक्टर तारक यांना या निमित्तानं 30 सेकंदाचा वेळ देतो. एकूणच आपल्या चर्चेला वेळ मर्यादा याची आठवण देतो. पटकन मंगेश ससाणेंच्या मुद्द्यावर काय आक्षेप आहेत आपले डॉक्टर तारक तेही सांगा आणि दुसरी गोष्ट, अहवालापर्यंत उपोषण चालू राहणार आहे तेही सांगा. एक लक्षात घ्या प्रसादजी, मंगेश ससाणे महाराष्ट्राची दिशाभूल करतायत. आम्हाला सगळे खत्री आयोग असेल, सगळ्या कमिशनचा अभ्यास आहे. 67 पर्यंत मराठा त्या ठिकाणी होता. मग माळी, धनगर, माळी समाज ठेवला. आम्ही काय कोणत्या जातीच्या विरोधात बोलणार नाही, परंतु मराठा समाजाला त्या ठिकाणून का काढलंय याचं प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. आणि जर तुम्ही दुसऱ्याबद्दल म्हणताय, एका समाजाबद्दल द्वेष निर्माण करू नका, आणि तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात भूमिका सातत्याने मांडताय, तेव्हा मराठा समाजाबद्दल द्वेष नाही का निर्माण करत तुम्ही? ही भूमिका सुद्धा तुमची चुकीची आहे. अशा दोन भूमिका मांडण्याचा अधिकार तुम्हाला एक कायदेतज्ञ म्हणून अजिबात नाहीये. आणि कायद्याचे तज्ञ जरी असाल तर सगळे इथं बसणारे कायद्याचे अभ्यासक आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मंगेश ससाणे याचं उत्तर देतील. मंगेश ससाणे 30 सेकंदात पटकन आपण याचं उत्तर द्यायचंय. मला यानंतर एक सर्वसमावेश प्रश्न सगळ्यांना विचारायचा आहे. वेळ मर्यादेची आठवण ठेवा. ससाणेजी, आपल्यालाही 30 सेकंद आहे. नक्कीच. तारकजी, मी कुठला द्वेष करत नाही. जी सत्य परिस्थिती आहे ते मी सांगतोय. 2021 ला जर सामाजिक मागासलेपण जर फेटाळलेला असेल तर आता, कारण की जयश्री पाटील खटल्यामध्ये तुम्ही निकाल जर नीट वाचला तर त्याच्यामध्ये एक ओळ अशी आहे, व्हॉट हॅपन नेक्स्ट. म्हणजे आतापर्यंतच्या इतक्या आयोगांनी नाकारलं होतं आणि मग आता असं काय झालं की समाज मागास झाला, असं एक पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये. मग आता परत हा रिपोर्ट आल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय गेल्यानंतर परत असंच होणार नाही का? त्याच्यामध्ये किती मुख्यमंत्री झाले, किती आमदार आहेत, किती कॅबिनेट मिनिस्टर आहेत, साखर कारखाने किती आहेत, हे आता 2 वर्षामध्ये हे चित्र बदलणार आहे का?
तुम्ही आजच्या आयोगाचा इम्पेरिकल डाटा जमा करताना तुम्ही ही भूमिका लक्षात घ्या. महाराष्ट्रातल्या 359 प्रस्थापित मराठी म्हणजे काय सगळ्या मराठ्याचे प्रतिनिधित्व नाही, आणि ज्याच्याकडे कारखाने आहेत त्याच्याकडे काय शिक्षण संस्था आहेत त्या मराठ्याचं तुम्ही काय बाकीच्या गरजवंत मराठ्यासोबत लावताय. मुळात हे चुकीचं आहे. 359 मराठ्याचे जे काही घराणे राजकारणात आहे त्यांना सोडून बाकीचे मराठे दिसत नाही का आपल्याला सगळ्यांना? पण डॉक्टर तारक, मग डॉक्टर तारक, EWS एक मिनिट, कोणासाठी- ससाणेजी थोडं थांबा. मला डॉक्टर तारक इथेच हा मुद्दा उपस्थित करावासा वाटतो की जर समाजाचं नेतृत्व या तुमच्या घरंदाज मराठ्यांनी केलं असेल तर या घरंदाज मराठ्यांनी सकल मराठा समाज मोठा व्हावा म्हणून का प्रयत्न केले नाहीत? सत्ता, संपत्ती आणि त्यांच्याकडची साधनं पाहता त्यांना समाजाचं भलं करता येणार होतं. एक मिनिट प्रसादजी, एक लक्षात घ्या, हे सगळ्या समाजाचं आमदार खासदार सगळ्यांचं योगदान आहे असं आम्ही नाकारत नाही आहे. समाजाप्रती सगळ्यांचं योगदान आहे. सर्वपक्षीय मराठा समाजाच्या नेत्यांचं त्याच्यामध्ये आहे. मुळात ते नेते त्या पक्षाच्या विचाराची बांधलेली आहे म्हणून त्यांना स्वतंत्रपणे अधिकार घेता येत नाही, अधिकाराची मागणी करता येत नाही, म्हणून हे सगळं होतंय. मला या नाही, आपल्या उत्तर नाही माध्यमातून- सापडत आहे. यात उत्तर नाही सापडत आहे. आपल्याला चर्चेला आटोपतं घेणं गरजेचं आहे. मला पटकन लाखे पाटलांपर्यंत जायचं आहे आणि त्याचबरोबर मी प्रत्येकाला 30-30 सेकंदाचं उत्तर देण्याची संधी देणार आहे. पटापट प्रश्न विचारतो. लाखे पाटील, 30 सेकंदात सांगा, हा अहवाल ज्या वेळेला सार्वजनिक होईल त्यावेळेला समाजात काय प्रतिक्रिया उमटेल? प्रसादजी, माझी पहिली मागणी अशी आहे की जसं 2018ला गायकवाड कमिशनचा अहवाल हा विधानसभेमध्ये टेबल्ड केला नव्हता, जी, काही गडबडीनं त्याच्यावर मतदान घेऊन किंवा एकमत करून अधिकार नसताना राज्य सरकारनं ते आरक्षण दिलं. चर्चा आणि सुद्धा त्यामुळे झाली नव्हती. सुप्रीम कोर्टमध्ये टिकलं नाही. तर आता हा अहवाल या ठिकाणी विधिमंडळाच्या पटावर मागे मांडला पाहिजे आणि त्यावर चर्चा झाली पाहिजे आणि नेमका कायद्याच्या आणि घटनेच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण हे देतायत का हे राज्याच्या जनतेसमोर आलं पाहिजे. ठीक आहे. आणि दिलीप परत एकदा पाटलांपर्यंत चुकीचं- पोहोचूया. दिलीप पाटील, हा अहवाल ज्या वेळेला महाराष्ट्राच्या विधिमंडळात येईल त्यावेळेला त्याची चर्चा घडवून आणण्याची जबाबदारी कुणी घ्यायची? सरकारनं. मी लाखे पाटलांशी सहमत आहे. लाखे पाटलांनी जे मांडलेलं आहे की सरकारनं हा अहवाल विधिमंडळाच्या पटलावर मांडावा, त्याच्यावर सांगोपांग चर्चा करावी की त्यानंतर परत सरकारनं म्हणायला नको की ही गोष्ट आमच्याकडून त्रुटी राहिली किंवा हे राहिलं. पूर्णपणे चर्चा करावी, त्यावरच्या प्रत्येक गोष्टीचा विचार करावा आणि वोटिंग झालं तर होऊ दे वोटिंग. खरं ते पटलावर म्हणून एकमत व्हायची काही गरज नाही. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात आता दिलीपरावांना चर्चेच्या बरोबर मतदान पण हवं आहे, जेणेकरून दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. कोण मराठ्यांच्या सोबत आहे, कोण मराठ्यांच्या विरोधात आहे ते तुम्हाला पटलावर नोंदवता येईल. या निमित्तानं चर्चेला पुढे नेत असताना मला आपल्याला विचारायचं आहे, ॲडव्होकेट मंगेश ससाणे, की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये उभं राहून हा अहवाल कसा चुकीचा आहे हे सांगण्याची हिंमत कोणाची तरी होईल का? मराठ्यांच्या विरोधातली भूमिका घेण्याची हिंमत बिगर मराठा आमदार करू शकतील का? नक्कीच नाही, नक्कीच नाही. मला नाही वाटत फक्त छगन भुजबळ साहेब किंवा एक दोन बोटावर मोजणे इतके सोडले तर कोणी हे करणार नाही. कारण की प्रत्येकाला आता येणाऱ्या इलेक्शनचं पडलेलं आहे. मुळात म्हणजे विरोध करायचा विषय जेव्हा येतो की याच्यामध्ये वेगळा कायदा काय होतोय. ओबीसी आरक्षणामध्ये पहिल्यांदा ओबीसीच्या लिस्टला या अहवालानुसार तसं म्हणलं तर ओबीसीचा दर्जाच मिळणार आहे. सामाजिक मागासले पण सिद्ध करणार आहे, त्यामुळे ओबीसीचा दर्जा आहे. पण ते 50% 2 मिनिटं वेळ पाळा कृपया, वेळ पाळा. मध्ये नका बोलू आता जरा प्लीज. मी पटकन तारक आपल्यापर्यंत येतोय, कृपया वेळेची मर्यादा राहू द्यात. ससाणेजी 20 सेकंद. विरोध मला नाही वाटत कोण करेल. प्रत्येकाला मतांचं पडलेलं आहे. मग ते ओबीसी असू किंवा मराठा समाजाचे नेते असू किंवा SC ST आदिवासी नेते असू, विरोध कोण करणार नाही. पण नक्कीच याच्यामधनं जर ओबीसी समाजावर अन्याय होणार असतील तर आमच्यासारखे कार्यकर्ते नक्कीच याला विरोध करतील. आणि दुसरं म्हणजे हा मला सर्वात एक चिंता वाटते की ही धुळफेक असू शकते, कारण की रिट्यू पिटिशन आहे हा काहीतरी इलेक्शन आणि हे आंदोलन काहीतरी आंदोलनाचं त्यांना शांत करण्यासाठी आहे आणि नंतर या सुप्रीम कोर्टात टिकेल का नाही याच्याबाबत सरकारने शाश्वती नक्की दिली ठीक आहे. पटकन तारक यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. एक हिंदीतली म्हण आहे ना, माया मिली न राम. आत्ताच्या घडीला या अहवालातून मराठ्यांना जर आरक्षण मिळणार असेल तर तुम्ही इतके दिवस केलेल्या लढ्याचं फलित काय? मुळात प्रसादजी, एक लक्षात घ्या, मी एकच सेकंदात सांगतो की या ठिकाणी हा सगळा अट्टाहास जो केला होता ना, हा सगळा ओबीसी मध्ये मराठ्यांना आरक्षण मिळावं याच्यासाठी केला होता. जे शासनाने आयोग निर्माण केला, आयोगाने जे काही
इम्पेरिकल डाटा जमा केला, त्या आधारे सामाजिक दृष्ट्या जर आम्ही मागासलेले ठरलो तर 100% आम्ही ओबीसी मध्ये जाण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि त्याला कोणी अडवू शकत नाही. हे आताच आमचे मित्र ससाने साहेबांनी सांगितलेलं आहे. म्हणून एक पण ते लक्षात टिकलं ठेवा, पाहिजे, कोर्टात टिकलं पाहिजे, कोर्टात टिकलं पाहिजे. ससाने साहेब एकच मिनिट, फक्त माझं या आपल्या प्रसादजी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि आपल्या सारख्या विद्वान माणसाच्या माध्यमातून एकच सरकारला सांगू इच्छितो, जर का मराठ्यांचा सोबत घात केला, निवडणुका डोळ्यासमोर जर ठेवून या मराठ्यांचा समाजाला आरक्षण देऊन ते जर फसलं आणि टिकलं नाही, तर मराठा समाज या सगळ्या राजकारणाऱ्याला, सरकारला सुद्धा कधीच माफ करणार नाही. ठीक आहे, चर्चेला वेळेची मर्यादा आहे. आपण मान्यवर विविध घटकांचं प्रतिनिधित्व करत या चर्चेत सहभागी झालात. कोणाला काय हवंय ते सांगितलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.